पत्रकार बांधवांना नमस्कार। राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना एक महत्त्वाचं सांगायचं आहे की मराठवाड्यातल्या ज्या नोंदी तपासणी सुरू आहे तिथं संख्याबळ बहुतेक कमी आहे। त्यामुळे संख्याबळ वाढवून जास्तीचं स्पीडनं आपण नोंदी शोधण्याचं काम करावं। काही विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये आणखीन नोंदी तपासणीचं काम नाही, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर स्वतः मुख्यमंत्री साहेबांना लक्ष घालून मराठवाड्यातलं काम जास्ती ताकदीनं आणि स्पीडनं वाढवावं नोंदीचं, ही त्यांना विनंती आहे। दुसरं की जो आपला टाइम बॉन्ड ठरलेला आहे, जे 2 तारखेला आपण उपोषण स्थगित केलं, सरकारच्या शब्दाला मान देऊ मराठा समाजानं आमचा जो टाइम बॉन्ड ठरलेला आहे, जे आपलं लिखित देण्याचं ठरलेलं आहे, ते आपण तातडीनं आम्हाला द्यावं। तुमच्या घरात मुले बाळे गोष्ट ऐकिना झाले, चांगले अभ्यास करीना झाले, ते चिंता तुम्हाला लागले का? त्यांचे वैयक्तिक जातक सांगते की पुढे त्यांनी विद्याभ्यास करतेच काय नाही। लवकरच ॲस्ट्रोलेट ॲप डाउनलोड करा आणि आमच्यासोबत संपर्क पावा। पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्यासाठी। ही पण एक दुसरी विनंती आहे। तिसरं की जो आपण आता महाराष्ट्राचा दौरा काढला आहे 15 ते 23 पर्यंतचा, कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांचा त्यांना मानवंदना करून तिथून आपण ही सुरुवात करतोय 3ऱ्या टप्प्याची। साताऱ्याचा राजगादीचाही आपण आशीर्वाद घेतोय, ती प्रेरणा घेऊन साताऱ्याच्या राजगादीचे तिथंही आपण एक जातोय, कार्यक्रम आहे तिथं पण। आणि रायगडच्या विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांच्या त्या रायगडावरती, त्या पवित्र भूमीवरती नतमस्तक होऊन वंदन करून आपण हा 3रा दौऱ्याला आपल्या सुरुवात होती। याच्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि पुन्हा मराठवाडा असा इतका मोठ्या पल्ल्याचा हा आपला 3रा टप्पा आहे। 4था टप्पा आहे लगेच आपण तातडीनं टाकणार आहेत। असे 6 टप्पे आपण केलेत, म्हणजे राहिलेला कोकण, विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र हे राहिलेले आणखीन 3 टप्प्यात, म्हणजे एकूण आपण 6 टप्पे तातडीचे केलेत पूर्ण महाराष्ट्रभर। सरकारला पुन्हा एकदा विनंती की आपण थोडंसं ताकदीनं मनुष्यबळ देऊन जास्तीचं स्पीडनं, लोक मराठवाड्यात कमी आहेत अशी एक दिसतंय, त्यामुळं संख्या वाढवा। बाकीकडं काम स्पीडनं चाललं आहे नोंदीचं, त्याबद्दल नक्कीच कौतुक पण आहे की मराठा समाजाला जे हक्काचं आरक्षण होतं, जे लपून ठेवलेलं होतं कोणाच्या तरी दबावाखाली, ते नोंदीच्या माध्यमातून बाहेर निघाले आणि मराठा समाजाला पत्र मिळायला लागले। त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना या 2 विनंती आहेत की त्यांनी लिखित जे ठरलेले ते तातडीनं टाइम बॉन्ड द्यावा आणि काम हे जास्तीच्या स्पीडनं मराठवाड्यासह राज्यात वाढवावं। धन्यवाद। चला तुम्हाला विचार। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मते मराठा समाजाला EWS मध्ये 8.5% आरक्षण मिळू शकतं, ओबीसीत फक्त 3.5% मिळेल, त्यामुळे हा विचार करायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे। स्वतंत्र आरक्षण मिळालं तर तेही 7 ते 8% मिळू शकतं, ओबीसी तुम्हाला फारसा लाभ होणार नाही गणितानुसार असं त्यांचं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे सांगा यावर। नाही, ओबीसीमध्ये लाभ होणार नाही असं नाही, आमचं नाही, कमी पण नाही होणार, कारण आमचं आहे पूर्वीपासूनचं ते जे गिळलंय म्हणूया त्याला, आता ते गिळलेलं असल्यामुळं ते बाहेर द्यायचं नाही आहे। आता ते आम्ही बाहेर काढायचा मराठा समाजानं प्रयत्न केला आहे, कारण आमच्या पोरांचं खूपच आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, त्यामुळं आम्ही ताकदीनं लढाई लढून ते मिळवायचं ठरवलं आहे। काही कमी होणार नाही, आम्हालाही कमी मिळणार नाही। ओबीसीमध्ये ज्या आमच्या नोंदी सापडल्या त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपण सरसकट द्यावं, या मागणीवरती आम्ही ठाम आहेत आणि ठाम राहणार आहे। 75% आरक्षणाशी मर्यादा करा असं तुमचे मित्र भुजबळ म्हणाले। नाही, आम्हाला ओबीसीमध्ये घ्या तुम्ही, 75 ने 90% करा, आम्हाला काही अडचण नाही। मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, तुम्ही किती टक्के वाढवा, ते गाजरं दाखवू नका आम्हाला।
75% वाढू, 70% वाढू, 200% वाढू. ओबीसीमध्ये घ्या तुम्ही किती टक्के वाढवा, काही अडचण नाही, गाजरं दाखवू नका. ते आमचं जे हक्काचं आहे ते आम्हाला आता मिळायला लागले आणि ते आम्ही मिळवतोय आता. त्यात काय दुसरं रोज तेच सांगण्याची आवश्यकता नाही. बच्चू कडू आले होते रात्री, काय चर्चा झाली सरकारच्या, तुम्ही काय सांगितलं का तुम्हाला? नाही, ते नगरला गेले होते असे ते म्हणले, येताना भेटून जायचे. भेटले, चर्चा झाली. चर्चा मीच केली की टाईम बॉन्डच्या बाबत, कारण तुम्ही बोलल्याप्रमाणे करताय असं मी रात्रीच सांगितलं. त्यामुळं आपण सरकारला सांगून टाईम बॉन्डच्या बाबतचं ते टाईम बॉन्ड घ्यावा आणि जे काम आपल्याला अपेक्षित होतं ते तर सुरूच आहे. आम्हाला जे अपेक्षित होतं मराठा समाजाला ते सुरू आहे. आम्हाला एवढं असूनही पत्र दिले जात नव्हते. पहिल्यांदी नोंदी असूनही नाही म्हणलं जायचं. तर आमच्या दुसऱ्या टप्प्यातलं जे आमचं ठरलेलं आंदोलन होतं, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, त्यानुसार आत्ताचं काम आमच्या मतानं मराठा समाजाच्या समाधानकारक आहे. आमच्या नोंदी तरी मिळाल्यात, काही ठिकाणी 50-50 हजार नोंदी मिळाल्यात एका जिल्ह्यात. त्यामुळं आणखीन जर काम ताकदीनं मुख्यमंत्री साहेबांना लक्ष देऊन आणखीन मनुष्यबळ वाढवून जर काम वाढवलं तर 24 डिसेंबर पर्यंत सगळा महाराष्ट्र पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे मनुष्यबळ वाढवावं ही विनंती माझी त्यांना. मराठवाड्यातसुद्धा जास्तीच आणखीन वाढवावं, कारण मराठवाड्याचा आकडा वाढत नाही आहे. त्यामुळं त्याच्यासाठी जास्त अभ्यासक असणं आवश्यक आहे. आकडा वाढत नाही याचं कारण असं आहे की अभ्यासक कमी आहेत म्हणून वाढत नाही. बाकीकडं अभ्यासक आहेत, त्यामुळे त्यांचा आकडा आणि वाचन व्यवस्थित चाललं आहे. आमच्याकडं बहुतेक कमी आहे. त्यामुळं महाराष्ट्रातच जिथं जिथं कमी असत्या तिथंही मनुष्यबळ वाढून, अभ्यासक वाढून थोडं स्पीडनं हे काम वाढवावं ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आज ह्या 2 विनंत्या केलेल्या आहेत. शिष्टमंडळात ते पण होते, म्हणजे सुरुवातीला बोलणे त्यावेळेस, त्याच्यावर काय तुमची चर्चा झाली आहे? हो, मी सांगितलं त्यांना, आणखीन दिलं नाही आहे. ते म्हणले असं व्हायला नव्हतं पाहिजे, आत्तापर्यंत द्यायला पाहिजे होतं. आता ते बोलतील, परंतु आम्ही आज आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला सांगतोय की टाईम बॉन्ड ठरल्याप्रमाणे आपण तातडीनं द्यावा आणि आणखीन मनुष्यबळ वाढवावं, जेणेकरून नोंदी महाराष्ट्रभर, मराठवाडाभर आणखीन ताकदीनं सापडतील आणि संख्या वाढेल. कारण आमचं ते आहे ते फक्त शोधायचं. तुम्ही काय नवीन आम्हाला कागदपत्र तयार करून नाही द्यायला लागले, आमचं आहे ते शोधायचं. त्याच्यासाठी 1967 पर्यंत तर शोधा, त्याच्या मागं जायची वेळ आली तरी जा 1805 पर्यंत, परंतु मनुष्यबळ मुख्यमंत्री साहेबांनी वाढवावं ही माझी त्यांना विनंती आहे. कारण आम्हाला 24च्या आत सगळा अहवाल देऊन मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे आरक्षण पाहिजे. त्यासाठी मनुष्यबळ वाढवा, कारण ही तुम्हाला आज आमची विनंती. पाटील, तुम्हाला शिष्टमंडळ मसुदा देण्याचे टाळाटाळ काय करते? कारण 5 दिवस झाले, आज उद्या करत शिष्टमंडळ येते आणि तुम्ही सुद्धा परवा दिवशी म्हटले होते की जर उद्या नाही आले तुम्ही आपली भूमिका जाहीर करेल. तुम्ही सुद्धा थोडीशी सॉफ्ट भूमिका घेताय सरकारवर. नाही, सॉफ्टचं भेटायचं काय नसतं. ते सारखं आपला काय आपला धंदा तसला नाहीच. त्यांचा फोन आला मला, ते मला म्हणले सगळं तयार आहे, फक्त मुख्यमंत्री साहेबाला दाखवायचं राहिलं, ते गडबडीत येत, 1 दिवस लेट होतात पण येतात. मग आता तसं म्हणल्यामुळे ठीक आहे म्हणलं, मग काय हरकत नाही, असू शकतात काही कामाच्या निमित्त, कारण मध्ये 2-3 कॅबिनेट बैठका पण होत्या, नसं झाली भेट. आम्ही फक्त समजून घेतलं एवढंच. आणि ते बोलले नसते तर मग मात्र आम्ही आमचं भूमिका सांगितली असती, यायचं तुम्ही का नाही यायचं म्हणून. परंतु ते आता कालही बोलले, कालसुद्धा बोललेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून की आम्ही आज उद्या येतोच. मुख्यमंत्री साहेबाची भेट झाली नाही, त्यांना विचारून निघणार आहेत आम्ही तिकडं, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आम्ही 2-4 मंत्री तयारसुद्धा आहेत असंही सांगितलं. आमची माहिती अशी आहे की त्यावरती सह्या करायला कुणी रिस्क घ्यायला तयार नाही आहे आणि ह्या सह्या कुणी करायच्या याच्यावरनं त्यांच्यामध्ये एकमत होत नाही. मग त्यांना जड जाईल. असं असेल तर तुम्ही चेष्टा करणार असाल सह्यासाठी आणि आलेल्याला काय झालं, जे आले होते त्यांना काय झालं, ताकद नाही का त्यांच्या हातात सह्या करायला? फराळ खावा जरशी दिवाळीचा आणि कचा सह्या करावा. इथं बोलायला कसं जमत होतं मग येऊन आलेल्यांना? आम्हाला उगं ना आधी लावू नका, तराला बी लावू नका. सह्यासाठी जर असेल तर तुम्ही सह्या करा आणि ते लवकर घेऊन या, निवड सह्यासाठी असेल तर. पण तुम्हाला खरंच प्रॉब्लेम असेल तर आम्ही 2 दिवसात म्हणलो होतो तरी 7-8 दिवस दिलेत तुम्हाला. म्हणजे आम्हाला खरोखर मराठा समाजाला काहीतरी मिळवून द्यायचं आहे, आडमोठी भूमिका घ्यायची नाही म्हणून आम्ही तुम्हाला वेळ देतो. आणि तुम्ही आडमोठ्या शिरत असले मग कळन तुम्हाला बी. मग थांबा मग जरशी, आम्ही 1-2 दिवस वाट बघू मग.
ओके, चलो धन्यवाद. कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान आपल्याला द्यावा असं पंढरपूरच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, पण ते मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत आणि त्यामुळं त्यांच्या हस्ते न करता मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी पूजा करावी. आता मी हे ऐकल्याबद्दल तर मी असं म्हणतो की मी भरून पावलो आत्ताच, नाही जरी मिळाली तरी. कारण शेवटी समाज म्हणला आणि देवस्थान म्हणलं ते काय आमच्यासाठी ते भरपूर झालं, तेवढंच झालं तरी आपल्या म्हणजे तिथं आशा नाही आहे. पण समाजाची भावनेचरणीच मी नतमस्त की बस, याच्या पलीकडे काय बोलू शकणार आहे. तुमची इच्छा आहे का असं जर म्हणले तर तुम्ही जाण्यासाठी तयार आहात? आणि मी एवढंच सांगितलं की समाजाची आणि देवस्थानाची भावना या चरणीच मी नतमस्तक होतो. मी दर्शन झाल्यासारखं झालंय मला, मी भरून पावलो म्हणले तरी. पण आग्रह जास्त वाढला तर तुम्ही जाणार? नाही, मी हेच म्हणलं की शेवटी मी त्यांच्या भावनेचं आत्ताच कदर केली की मला आत्ताच पूजा झाली असं वाटलं आणि माझ्या जीवाला समाधान वाटलं मला की पण मी असं काहीच नाही आहे की काय म्हणतात ना त्याला भुकवल्यासारखं की असं नाही. ते म्हणले आपल्याबद्दल दाखवलं आहे, तुमच्या माध्यमातून ऐकलं आहे मी, याच्यातच भरून पुरलो आपण. आपल्याला काय तशी अपेक्षा नाही आहे, तशी अपेक्षा नाही आहे आपल्याला. ओबीसीचे तायवाडे असं म्हणाले की या 5 जातीचा शोध करू नका, संशोधन करू नका, रिसर्च करू नका, त्यापेक्षा मराठा समुदायाचे एकत्रित रिसर्च करा राज्यातल्या सगळ्यांचे. बघू ते सरकारचा विषय, त्यांच्या याला काय. बरं, मराठा समाजासोबतच मारवाडी, लिंगायत, आदिवासी, मुस्लिम, धनगर आणि माळी असे जे कागदपत्र आले आहेत त्यात देखील कुणबी नोंदी आढळून आले आहेत. त्यांनाही आरक्षणाचा लाभ व्हावा असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे या समुदायामध्ये कुणबी अशा प्रकारच्या नोंदी देखील या तपासादरम्यान समोर आल्याचं या ठिकाणी म्हटलं जात आहे. त्यांच्या नावापुढं हो, त्यांना तर आरक्षण आहेच ना. याच्यात मुस्लिम आहेत, मारवाडी पण आहेत. बरोबर. नाही, आता नोंदी असतील त्यांना तर दिलंच पाहिजे ना, ते कायदेशीर आहे ना, कायदा कोणी बदलू शकत नाही ना, ते तर दिलंच पाहिजे त्यांना. अहो धनगर बांधवांचं तर किती आता हे झालंय, ते तर SC ST मध्ये आहेत, कायद्यामध्ये आहेत, सॉरी घटनेमध्ये आहेत, तरी त्यांना द्यायला त्रास द्यायला लागले. ते मला एक धनगर बांधवांचा एक विषय आवडला, पण ते सुद्धा आमचे इतके जागे झाले ह्यो विषयाला आवडला. कारण त्यांनी बी आता सामान्य धनगर बांधवांनी ठरवलंय आपल्याला बी मराठ्यांसारखाच धोका दिलाय. आपल्याला तेवढ्यातला त्यांच्यातला एक शब्द लय आवडला की आता आपणच सामान्य धनगर बांधव एक. मन माझी सुद्धा इच्छा आहे, मी काय आहे आमच्या आंदोलनाला पाठबळ द्यावा म्हणून कव्हाच आशापोटी बोलत नाही, कधीच आशापोटी बोलत नाही मी, आणि बोलणार सुद्धा नाही. पण हे तितकंच करे, धनगर बांधव एकत्र आला तरी त्यांच्या लेकराला लवकर न्याय मिळत. आणि मी तर असं म्हणतोय की दोघाचं दुखणं एकच आहे, पहिल्यापासून आजच नाही. आपण दोघं एक आल्याने यांची फजितीची आणि कसे आपल्या लेकराला देत नाहीत तेही बघू, परंतु भावनेच्या आहारी जाऊ नका. कोणी नाद लावीन याच्यासाठी काय त्याच्यासाठी काय, भावनेच्या आहारी धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना जाऊ नये. कारण भावनेच्या आहारी घालते ते आम्ही तुमच्या सोबत येत, आपण सगळे ओबीसी आहेत असं म्हणून आपलेच लेकरं मारीत येते. आपलेच लेकरं, धनगर बांधवांनी त्यांचे लेकरं मरू देऊ नयेत, मुस्लिम बांधवांनी मरू देऊ नयेत. आपण भावनेच्या आहारी न जाता नेत्याचं न ऐकता आपण आपल्या लेकराचं बघावं, ते त्यांच्या लेकराचं बघतात. सगळे नेते त्यांच्या लेकरं कशी सुखात राहते बघतात. धनगर बांधव, मराठा बांधवांनी आणि मुस्लिम बांधवांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आपले लेकरं सुखात कशी राहतील, आणि त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. धनगर बांधवांना खरोखर सांगतो मी, आमच्यासोबत यावं यासाठी म्हणत नाही किंवा न यावं, पण तुमच्यासाठी व्हायना तुम्ही लेकरासाठी म्हणून लढावं. एखादा ओबीसीचा नेता किंवा एखादा भावनिक करत असेल म्हणून आपण जाऊ नये. आपलं जे हक्क आहे तुमचा तुम्ही तेव्हा मागितला पाहिजे. कोणीतरी भावनिक आवाहन केलं म्हणून त्याच्या मागं पळण्याची गरज नाही, कारण तुमची शक्ती मराठ्यांनी इतकीच आहे, तुमची सोपी शक्ती नाही आहे. त्यामुळे दोघाचं दुखणं सारखंच आहे, आपल्या लेकरांसाठी आपण लढावं. नाही, पुन्हा तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारतो की मारवाडी म्हणजे जो मराठा समाजाबरोबरच मारवाडी, लिंगायत, आदिवासी, मुस्लिम, धनगर, माळी अशी जी कागदपत्र तपासली आहेत त्यामध्ये देखील कुणबी अशा नोंदी आढळून आहेत. म्हणजे धनगर कुणबी, माळी कुणबी, आदिवासी कुणबी, मुस्लिम कुणबी, लिंगायत कुणबी यांना देखील ओबीसीचे लाभ, म्हणजे यातले 1-2 जाती ओबीसी मध्ये आहेत, मात्र जे उरलेल्या नाहीत त्यांना देखील ओबीसीचे लाभ द्यावेत किंवा त्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा का, हा प्रश्न. आता आमच्या नोंदी असून आम्हाला देण्यात आता तर भुजबळ साहेबाची फजितीच दिसती. मग आता तर इतके मोठे हात यायच्यात म्हणलं, आता याला भुजबळ साहेबांनीच उत्तर दिलं पाहिजे, यांना घ्यायचं का नको. आपण म्हणतोच बघ घ्या, आपण म्हणतोच घ्या. त्यांनी आता तर अवघडच दिसतंय. मग आता इतक्या जाती म्हणल्यावर आता भुजबळ साहेब इतक्या जणांच्या विरोधात जाणार आहेत का? मराठ्यावर तर खूप ते असे आगपाखड करत होते,
असे घासूनच होते ते, असे विषच पेरीत होते. आता का भावना याबद्दल आता हे भुजबळ साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे. मला काही प्रॉब्लेम नाही भाऊ, आमचं असून आम्हाला मिळालं तर तुमचं कशाला आम्ही नाही म्हणू, आमचाच मिळाला का नाही. या सगळे आपण सगळेच जण जाऊन घेऊ, या इकडे आमच्याकडे तुम्ही बी. चलो धन्यवाद. एक प्रश्न असा आहे की तुम्ही भुजबळ साहेबांशिवाय म्हणजे असं वाटतंय की हा संघर्ष आरक्षणासोबतच भुजबळ साहेबांबरोबरच आहे असं चित्र महाराष्ट्रात सध्या तर दिसतंय. कारण प्रत्येक वेळेस तुम्ही भुजबळांना बरोबर नाही ते एकटेच विरोध करते. त्यांनी बंद करावं, आपण बंद करून टाकतो. काल पंकजा मुंडे यांनी पण एक पत्रकार परिषद घेतली होती आणि जे उपोषणाच्या वेळेस ज्या घटना घडल्या बीडमध्ये त्याच्यावर त्यांनी असं म्हटलेलं पंकजा मुंडेंनी की गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. मग उतरा ना म्हणा, उतरा. आणखी एक असं आहे की आमच्यासाठी उतरत येत ना नाही म्हणजे त्यांनी जाळपोळ जे काही घटना घडल्या ना बीडमध्ये म्हटलं आशा पाटील साहेब, दोन्ही समाजामध्ये जर तीव्र मतभेद झाले तर मी स्वतःच उपोषणाला बसलोय. दोन्ही समाजाने शांततेने घ्या असं त्यांचं आव्हान आहे. ओबीसीच्या वतीने बोलले असं ओबीसी समाज. अच्छा, मला वाटलं मराठ्याच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरायला लागल्यात आरक्षणासाठी. मग तर चांगलं झालं, पटकन मिळेल मराठ्याला आणखी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं शिक्षण अधिकाऱ्याला एक पत्र दिलं आहे की मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक वेळ आणि स्टेशनरीचा खर्च उपलब्ध नाहीये आणि त्यांना तो देण्यात यावा असं त्यांनी पत्र लिहिलंय. म्हणजे एकीकडं सरकार म्हणतंय की देत आहे, मात्र दुसरीकडे स्टेशनरीचे पैसे देखील प्राथमिक शिक्षक समितीला शिक्षण अधिकाऱ्याकडे मागावे लागतात. सरकारला जाहीरपणानं आत्ता मिळालेल्या माहितीनुसार सरकारनं बजेट कमी पडू देऊ नये. समितीला पण, काम करणाऱ्या मनुष्यबळ असणाऱ्या लोकांना पण, आणि कोणत्या स्वरूपाचं जर कमी बजेट असेल तर तातडीनं आज संध्याकाळपर्यंत वर्ग करावं. नसता आम्हाला वेगळी भूमिका घ्यावा लागेल, कारण तिथं आमच्या लेकरांच्या हिताचा प्रश्न आहे. तुम्हाला बाकीकडे बजेट द्यायला खूप वेळ आहे, खूप पैसा आहे. इथं जर पैशासाठी किंवा कशासाठी जर आडकाठी आली तरी खोटी फसवणूक मराठा समाज सहन करणार नाही. तुम्ही याची खात्रीलायक मुख्यमंत्री साहेबांना माहिती घ्यावी. असं असेल तर तातडीनं वर्ग करावं आणि खोटं असेल तर ते समाजाला आम्हाला सांगावं, पण त्याला निधी कमी पडता कामा नये ही मुख्यमंत्री साहेबांना तिसरी विनंती. धनंजय पाटील, तुम्ही ज्या मराठा समाजासाठी आंदोलन उभं केलं, लोकांचा प्रतिसाद मिळतो, त्यातला बहुतांश मराठा हा शेतकरी आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये दुष्काळी स्थिती फार भयावह निर्माण होईल असं चित्र आहे. तर सरकार याकडे फारसं लक्ष देत नाही असं शेतकऱ्यांचा आरोप होतोय आणि दुसरीकडे पाण्याचाही प्रश्न फार गंभीर झालेला आहे. या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? नाही, सरकारनं शेतकऱ्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मी परवाही सांगितलं, आजही सांगतो, ज्या त्यांच्या मागण्या त्या पूर्ण केल्या पाहिजेत. कारण राज्य चालवण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा पाठबळ पण आहे आणि हातभार पण असतो. त्यामुळे त्यांचे प्रश्न सगळे तडीस लावले पाहिजेत. याचबरोबर जितकं जास्त पुढं आणि लाड काही ओबीसी नेत्यांचे सरकारकडून केले जातात ते जरा थांबवून गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी सरकारनं मराठ्यांच्या बाजूनं जास्तीचं लक्ष द्यावं, ही सुद्धा सरकारला आज चौथी विनंती. कारण त्यांचे लाड केल्यामुळे ते आमच्या मराठा समाजाच्या विरोधात खूप काही वक्तव्य करून एक तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे काही कार्यक्रम आयोजित करून ते मराठ्यांच्या विरोधात बोलून वातावरण दूषित होईल असाही प्रकार केला जातो. त्यामुळे सरकारनं मराठा समाजाचा ही भावना सध्या लक्षात घेतली पाहिजे आणि मराठा समाजाकडून जितकं ओबीसी बांधवांकडून किंवा ओबीसी नेत्यांकडून ओढलं जातं तितकंच मराठ्यांच्या समाजाकडूनही सगळ्यांनी म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बारीक लक्ष ठेवून मराठा समाजाकडून सुद्धा ओढलं पाहिजे. मराठा समाजाला सुद्धा कधीतरी झुकतं माप दिलं पाहिजे. नसता त्याचे मग परिणाम शांततेत का होईना तुम्हाला बघायला मिळणार आहे. पाटील, एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातला सोडून द्या, पण किमान मराठवाड्यातल्या या सगळ्या स्थितीवर सरकारनं दुष्काळ जाहीर करावा अशी तुम्ही मागणी करताय? हो, करायलाच पाहिजे. कारण ती काय वेगळा वर्ग नाही आहे. दुष्काळ जाहीर केलाच पाहिजे. कारण जनावरांच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, खायचा प्रॉब्लेम आहे. एकतर दुष्काळ पडल्यामुळं पाणी उत्पन्नही झालेलं नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीतच आहे. शेतकरी म्हणजे कोण, राज्य चालवणारा त्यांचाच जनता आहे. का नाही केलं पाहिजे? त्याचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही. ते वेगळे दोन विषय आहेत, पण ते दिलंच पाहिजे ना, असं नाहीच ना. कारण मी शेतकऱ्यात मोडत नाही असं थोडं आहे, मी बी शेतकऱ्याचंच पोरग आहे ना. परंतु
त्यांना ते पूर्ण जाहीर केलंच पाहिजे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा, लागणारा सगळा खर्च, लागणारं मनुष्यबळ हे उभा केलं पाहिजे. कारण ओबीसीच्या ज्या नेत्यांकडं लक्ष सरकार जास्तीचं देतं आणि निधी देतानाही ओबीसी बांधवांना जास्तीचा दिला जातो, त्याच प्रकारे मराठ्यांच्या लेकरांकडे सुद्धा लक्ष ठेवा आणि आरक्षण कसं देता यांची विचार, किती नोंदी जास्तीच्या सापडतात याच्यासाठी लक्ष घालून 24 डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचा लागणारा मजबूत अहवाल तयार करून घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं, यासाठी आणखी जास्तीची तयारी करावी ही सरकारला विनंती. चलो, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.